सुनबाई, मला विचारल्याशिवाय कोणत्याही वस्तू वर ठेवू नका. हो आप्पा. आप्पा, काय झालं? ह्या बटव्याला हात लावू नका असं सुनबाईंना बजावलं होतं, तरी सुद्धा हा बटवा त्या वर घेऊन गेल्या. आप्पा, आजीचा बटवा आहे ना हा, मी तिच्या खोलीत नेऊन ठेवते ना. द्या. नको, तो राहू दे इथेच. आप्पा हो, पण आजी आल्यावर तिला सापडणार नाही, मी जागेवर नेऊन ठेवते ना. द्या. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला या बटव्याचीच का काळजी लागून राहिलीये? मी ठेवतो कुठं ठेवायचं असेल तिथं. माझ्या सौभाग्यवतींचा बटवा आहे तो. मी घेते आप्पा. नमस्कार. हा हो हो आहेत ना. हा हा, एक मिनिट. हा आप्पा, गोडबोलेंचा दूरध्वनी आहे. प्राप्तिकर परताव्याबद्दल बोलायचे तुमच्याशी. हो हो, महत्वाचं आहे ते. हा द्या सुनबाई, द्या. नमस्कार. हो, या वर्षी जास्तीत जास्त परतावा आम्हाला मिळायला हवा. नाही बघा, तुम्ही वाटेल तेवढी माणसं कामाला लावा, पण आम्हाला व्याजासकट रक्कम मिळायला हवी. इनफ इज इनफ. खूप ऐकून घेतलं त्या हिटलरच. सही समोर एक्सपोजच करतो त्याला. हाँ भाई, लड़ तू. नचिकेत भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे हैं. नचिकेत भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे मागे हैं. नचिकेत भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे मागे हैं. हो 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 हो, अहो आम्ही सगळे कर अगदी व्यवस्थित भरतोय. हो 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 हो, ठीक आहे ठीक आहे, कळवा मला. हा हा, सुनबाई, का हात लावलात बटव्याला? आली बाई, अप्पांना शुद्ध आली. आप्पा, बरं वाटतंय ना तुम्हाला आता? आप्पा, पाणी देऊ का? हा ठीक आहे. आप्पा, अरे हे सद्गृहस्थ कोण आहे तिथे, आणि हे इथे आपल्याकडे काय करतायत? अय्या, आप्पा याला ओळखलं नाहीत तुम्ही? अहो हा तर तुमचा. आठवलं, हा तर वरच्या आळीच्या कोखल्यांचा प्रभाकर. काय रे, पाय बराय ना तुझा? त्या दिवशी नारळ काढताना पडलास आणि पाय मोडून घेतलास. बरा दिसतोय पाय तुझा आता. जा जा, पळ पळ लवकर. अरे तुझा बापूस घरी वाट बघत असेल सुपाऱ्या मोजायला. जा, पळ लवकर, पळ. काय गे गोदे, अगं फडताळावरच्या डब्यातला आलेपाक त्या दिवशी तूच पळवलास ना, आणि तुझ्या जोडीला ही नर्मदा. ही दिसते साधी भोळी बरं का, पण महा डॅम्बिस आहे ती, डॅम्बिस. अरे मी बोलत काय बसलो इथे? मला नदीकाठच्या भैरोबाच्या देवळात जायचंय आज. जाऊन येतो.
अरे अरे हे इथं ठेवू नका रे सगळं. हे असं इथे हे बघा हे असं ह्या इथे आहे ना, हे असं 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 लपवून ठेवा. अरे लपवून ठेवा हे असं. हो हो हो. काय सध्या आपल्या आळीत चोऱ्या खूप वाढल्या आहेत. बरव्यांची बैलजोडी परवाच्या दिवशी गेली, माहितीये ना तुम्हाला. आणि त्या गणपुल्यांची अख्खी तिजोरी चोरून नेली. म्हणून म्हणतो आपल्या घरातल्या मौल्यवान वस्तू आहेत ना, त्या सगळ्या एका पेटीत टाका आणि ती पेटी एखाद्या खड्ड्यात अशी टाका, म्हणजे दरोडेखोरांच्या लक्षात नाही येणार. ए हो बाजूला बाजूला. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा. आप्पा तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मला बरं वाटतंय की. मी जरा मागच्या आमराईत जाऊन आराम करतो. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. भाई हिटलरची कलर फिल्म अचानक ब्लॅक अँड व्हाईट कशी झाली रे? तो काय बोलत होता काही कळत नव्हतं. वॉज ऍक्टिंग रिअली वियर्ड. अरे तो नाटकच करत असणार रे भाई. ते माहितीये मला. मी त्याला एक्सपोज करणार होतो, पण मध्येच त्यांनी हा गुगली टाकला. ठीक आहे ना, ठीक आहे. त्याने गुगली टाकला ना, तर तू पण 6 मार. ती मी मारीन डेक्स, पण आता सईला कळणार नाही की माझा पासपोर्ट त्यांनी चोरला ते. हा पण हिटलरला पण मानला भाई. प्रकरण अंगाशी येणार म्हटल्यावर त्याने पण एकदम डेंजर डाव टाकलाय. नाही, तो डेंजर असला ना तर मी त्याचा डॅड आहे. बघ त्याला कसा सरळ करतो मी. द सॅडेस्ट थिंग इज की सईला आता रियालिटी कळणार नाही. प्लॅन फ्लॉप झाला माझा. ठीक आहे ना, आता नाही कळलं, कधी ना कधी तरी कळेलच ना. शी इज रिअली इनोसेंट. तिला आता सिंपती वाटणार त्याची, अँड दॅट इज व्हॉट ही वॉन्ट्स. हा ना भाई, वहिनीला त्याचा राग यायला पाहिजे होता, पण आता त्याची काळजी वाटणार. सगळं उलटच झालंय यार. नाही नाही, हिटलरचा उलटा ड्रामा पण मी सरळ करणार. हा बघ तू, एक्सपोजच करणार मी त्याला. म्हणजे काय करणार? आय एम गोइंग टू ऑब्झर्व. म्हणजे बघणार तो काय करतो, कसा बिहेव करतो, अँड देन काय? देन तू बघ डेक्स. द गेम हॅज जस्ट बिगन. ईश्वरा, ही काय वेळ आणलीस रे आमच्यावर. लवकर बरं कर आमच्या आप्पांना. पण आप्पांचं हे असं अचानक कसं झालं, मला तर काही कळतच नाहीये. अगं त्यालाच तर स्मृतिभ्रंश म्हणतात. हे अचानक पडले ना, म्हणून त्यांचा मेंदू वहिनी, जुन्या काळात गेला. आई पण मला खूप काळजी वाटते ग आप्पांची. वहिनी, तुम्ही म्हणत होतात ना आप्पा ते चोऱ्यांचं सांगत होते, ती घटना 40-50 वर्षांपूर्वीची आहे. काय सांगतेस? हो, मी मगाशी आईंना दूरध्वनी केला होता ना, त्या म्हणाल्या की आप्पांच्या गावी दरोडे पडत होते त्यांच्या तरुणपणी. म्हणजे काकू तू आजीला सगळं सांगितलंस? नाही ग बाई, माझी हिंमतच झाली नाही. फक्त बोलता बोलता त्यांच्याकडून ही सगळी माहिती काढून घेतली. म्हणजे अप्पांना 40-50 वर्षापूर्वीचं आठवतंय आणि आत्ताचं काहीच नाही. अगो बाई, अगो माझ्या चुलत भावाच्या मावस बहिणीच्या सासऱ्यांना सुद्धा असाच स्मृतिभ्रंश झाला होता. हो, ते तर स्वतःला नेपोलियन समजत होते. रोज सकाळी उठायचे, झाडू घ्यायचे आणि केर काढायचे. नाही ग, मग ती झाडूलाच तलवार समजायचे आणि समोर येईल त्याच्याशी युद्ध करत सुटायचे दिवसभर. बापरे, नाही नाही नाही, आप्पांचं असं काही व्हायला नको. आधीच आप्पांचा आपल्याला केवढा धाक आहे, ते अजून नेपोलियन झाले तर मग काय होईल? ईश्वरा, आमच्या आप्पांचं डोकं ठिकाणावर आण. काय? म्हणजे त्यांना लवकर बरं कर असं म्हणायचंय मला. आई, पण आपण काहीतरी करायला हवं. अगं प्रार्थनेशिवाय काय करू शकतो आपण? अगं तसं नाही, म्हणजे आपण लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून आपण काहीतरी करायला हवं.
आपण त्यांना वैद्यांकडे घेऊन जाऊयात का? नाही नाही, आपण आजच्या दिवस वाट बघू, नाहीतर उद्या घेऊन जाऊया त्यांना वैद्यांकडे. तोपर्यंत त्यांना वर्तमानात आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. वहिनी, तुम्ही त्यांना काढा देता का? नाही म्हणजे आप्पा सारखे काढा पितात ना, बघूया त्यांना त्यावरून काही आठवतंय का? हो हो, काढा तर तयारच आहे. आत्ता आणते. दरोडेखोरांच्या नजरेस पडून काही चालणार नाही. हल्ली आपल्या आडीत चोऱ्याही खूप व्हायला लागल्या आहेत आणि दंगेही व्हायला लागलेत खूप. हे लपवायला कुठेतरी असं नीट जपून ठेवायला हवं. हो, आप्पा आप्पा काढा काढा. कोण तुम्ही? मी ओळखत नाही तुम्हाला. ईश्वरा, नर्मदे, अगं मी तुलाच हाक मारणार होतो. घरातलं सगळं मौल्यवान सामान वस्तू वगैरे आहे ना, हे जरा नीट लपवून ठेव बरं का. कधीही दरोडे पडतात. हल्ली रोज रात्री येतात ते दरोडेखोर. आप्पा हो, मी नर्मदा नाहीये, मी सई आहे, तुमची नात. आणि ही तुमची मोठी सून कल्पना. आप्पा, तुम्ही गावाला नाही आहात, तुम्ही मुंबईत आहात, पार्ल्याला. नमो, अगं फलत्या वेळी तू माझी चेष्टा करू नकोस. अरे तुम्ही वेळ दवडू नका, लपवू सगळं. लपवू. काय करताय आप्पा? आप्पा हो, हा काढा तुमच्यासाठी आणलाय, तो लपवू नका. नर्मदे, मला विश्वास म्हण ग. आप्पा नको म्हणूस तू. अरे हा पेलाही लपवायला हवा कुठेतरी. आणि आपल्या घरातली भांडी कुंडी बाकीचं सगळं सामानही त्या चोरांना दिसणार नाही असं लपवायला हवं. ईश्वरा. आप्पा, तुम्ही आराम करता का थोडा वेळ? सई, अगं बोलव ग बाई दरोडेखोरांना. काय म्हणजे बोलव वैद्यांना. अरे वैद्यांना कशाला बोलवताय? नर्मदे, ह्या बाईंना अगोदर बाहेर काढ बघू इथनं. सारखे आपल्या लुडबुड करतायत मध्ये 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 मध्ये. अरे दरोडेखोर यायची वेळ झाली, काहीतरी करायला हवं आपल्याला. इकडे तुम्ही ठेवा, तुम्ही झोपा थोडं. चला तुम्ही झोपा, तुम्ही झोपा. चला आराम करा. सगळं लपवायला हवं. सगळं होतो. हे बघा, आराम करा. एक मिनिट. थांबा. सावकाश सावकाश. आराम करा. सगळं लपवलंय ना. लपवलंय, हे बघा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची. मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्या. काय आहे रे हे? याच्यामध्ये सुपाऱ्या आहेत, माझ्या डॅडने दिल्यात तुमच्यासाठी. असं होय? दे दे दे. हा, तेव्हा लपून मी आलोच. हो हो हो, लपवून ठेवतो. सोडून घेते हा बटाटे सगळे. हॅलो गॉर्जियस लेडीज. अगो बाई नचिकेत, अरे तू काय करतोस इथे? अरे इथे काय, बाहेर जा पटकन. आप्पानी तुला बघितलं तर माहितीये ना तुला, आधीच त्यांचा तुझ्यावर.
बागेमधल्या सुपाऱ्या घेऊन आलोय मी काकू. सुपाऱ्या? हा, सुपाऱ्या? मी प्रभाकर गोखल्यांचा प्रभाकर मी. अरे हो हो, विसरलेच मी. प्रभाकर गोखले ना. हा. काय रे, खूप दिवसांनी आलास आणि वाढलायस का तू? बरं नव्हतं का तुला? नाही नाही, माझे डॅड मला सारखे सुपारीच्या झाडावर चढवतात सुपारी काढायला, म्हणून थोडा थिन झालो. हे बारीक म्हणायचंय ना तुला? हो. आप्पा, ओळखलत का नाही याला? प्रभाकर गोखले. खूप गुणी मुलगा आहे हो, आणि जेवढा विनम्र तेवढाच कष्टाळू. आणि यांचं घर अगदी बघण्यासारखं आहे. असं होय? हो, एवढं लख आहे की काही विचारूच नका. त्याच्या वडिलांवर गेलाय तो. सगळे असंच बोलतात. हो, आणि गावात सगळ्यांच्या मदतीला धावून जात असतो हो बिचारा. आप्पा, नाही म्हणजे आपल्यासाठी तो एवढ्या आपुलकीने सुपाऱ्या घेऊन आलाय, तर पेलाभर चहा देऊ का त्याला? हो हो, अगदी वेलची घालून दे इंदिरे. हो हो. बहिणी. हो, मी बघते, टाकते चहा. मी सईला भेटू ना 2 मिनिट्स मध्ये. हो, पण फक्त 2च मिनिटं. हा, 2च मिनिट. इंदिरे, हो आप्पा. अगं त्या प्रभाकरला काही चांगलं चुंगलं खायला द्या. हो. आपल्याकरता बऱ्याचशा सुपाऱ्या घेऊन आलाय ना तो, दमला असेल. आणि काय हो, त्याला चहा दिलात की नाही? हो, दिला ना मगाशी. या बाई काय करत असतात सारख्या आपल्याकडे? ईश्वरा. आप्पा, माझी मैत्रीण आहे, काही दिवस आपल्याकडे राहायला आलीये. काही दिवस? हो, काही दिवस. हो का? हो हो हो, काही दिवस. बरं बरं, राहू दे राहू दे. ईश्वरा, बरं आहे बाई मानसी, तुला निदान इंदिरा का कोणतरी समजतायत. मी तर आठवतच नाहीये त्यांना. वहिनी, नचिकेत तरी कुठे आठवतोय त्यांना? इतर वेळेला नचिकेत समोर जरी आला तरी आप्पांचा रागराग व्हायचा. आता ते त्याला प्रभाकर समजतायत. हो ना, चहा आणि खायला द्या म्हणाले. कमालच आहे बाई. पण वहिनी, एका दृष्टीने ना आपल्यासाठी चांगलंच आहे. म्हणजे? हो, म्हणजे इतर वेळेला आप्पांचे स्वदेशी नियम आणि संस्कार पाळता पाळता आपल्या नाकीनऊ येतात की नाही, किती धाक असतो त्यांचा आपल्याला. पण आता काही दिवस आप्पांना बरं वाटेपर्यंत ना त्यांचा ना जाच कमी होईल आपल्याला. हो ना. नाही नचिकेत, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. त्यांना सडनली असं का झालं असा डाऊट नाही येते तुला सई? नाहीये. स्ट्रेंज. नचिकेत, अरे आप्पा पडले, त्यांना डोक्याला मार लागला, असं होऊच शकतं ना. सई, केवढे इनोसंट आहेस तू. आणि तू ना आप्पांच्या प्रत्येक गोष्टीवर शंका घेतोस. नाही, असं नाहीये. असंच आहे नचिकेत. अरे, ही इज डुईंग इट ऑन पर्पज. मुद्दाम करतायत, अदरवाईज सगळ्यांसमोर एक्सपोज झाले असते ना. असं काही नाहीये नचिकेत, तू ना तुझं डोकं उगीच जास्त चालवतोस. सो यू रिअली थिंक की त्यांना काय आठवत नाहीये? हो, आणि उलट मला त्यांची खूप काळजी वाटते. आणि मला तुझी काळजी वाटते. एव्हरी टाइम ही मॅनिप्युलेट्स यू लाईक दिस. नचिकेत, अरे मी त्यांचा घरातला वावर बघते ना, त्यांना खरंच स्मृतिभ्रंश झालाय. नो, आय जस्ट कॅन नॉट एक्सेप्ट दिस. नको करूस. एक गोष्ट मी फॉर शुअर करणार आहे. काय? I'm gonna prove it to you. की आप्पा हे सगळं नाटक करतायत. That day is not far away.